नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अकाउंटचा सेकंड चॅप्टर ठीक आहे. तर त्याचा हा पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण हा टाइप बघणार आहे. ट्रेडिशनल अप्रोच. त्याच्या मागे आपण टू अस्पेक्ट्स बघितले. त्याच्यानंतर अकाउंट्स बघितले. अकाउंट्स इन्व्हॉल्व ठीक आहे. कोणते कोणते अकाउंट आहेत. रूल बघितले. गोल्डन रूल जे तुम्हाला लर्न आहेत. ठीक आहे. लर्न पाहिजे तरच तुम्हाला हा प्रॉब्लेम लवकर होऊ शकेल. तर आपण रिवाइज करू ते. पहिला रूल आहे अकाउंटचा पर्सनल. पर्सनलचा आहे डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड रूल आहे रिअलचा. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे नॉमिनल. नॉमिनलचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस अँड लॉस आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. गेन म्हणजे प्रॉफिट. ठीक आहे. असे 3 रूल. त्या रूलच्या आधारे आपण सॉल्व्ह करणार आहे. कमेन्स बिझनेस विथ कॅश. कमेन्स म्हणजे बिझनेस चालू केला. ठीक आहे. तर बिझनेस मध्ये कॅश इन झाली. तर समजा हा बिझनेस आहे आपला. बिझनेस चालू केला, कॅश आणली. ठीक आहे. हे कोण देणार आहे? प्रॉपरायटर म्हणजे मालक देणार आहे. बिझनेस मध्ये पैसे टाकणार. ठीक आहे. हे कॅश कम्स इन झाली. पहिला इफेक्ट येणार कॅश कम्स इन. कॅश कम्स इन. ठीक आहे. आणि हे प्रॉपरायटर कोण झाला? गिव्हर झाला. त्याने दिलेले आहेत पैसे बिझनेस मध्ये. प्रॉपरायटर इज गिव्हर. प्रॉपरायटर इज गिव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन बघू आपण. डिपॉझिटेड कॅश इनटू देना बँक. आपल्या बिझनेस मधून काय केलं आपण? बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केले. ठीक आहे. आता बँकेमध्ये डिपॉझिट केली म्हणलं बँक रिसिव्हर झाली. बँक इज रिसिव्हर. बँक इज रिसिव्हर आणि कॅश काय झाली? आपल्याकडून गेली. बँकेत जमा केली म्हणजे आपल्याकडून गेली. कॅश गोज आउट झालं. इथे येणार बँक इज रिसिव्हर किंवा देना बँक इज रिसिव्हर. आणि कॅश गोज आउट. ठीक आहे. पुढचा ट्रान्झॅक्शन आहे विथड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी काय केलं? पैसे काढले आपण. ठीक आहे. बँकेतून काढले म्हणजे कॅश आले आपल्याकडं. इथं कॅश कम्स इन. कॅश कम्स इन आणि हे पैसे दिले कोणी? दोन आहे त्याच्यामध्ये. पर्सनल यूज मध्ये आपण बँकेतनं पैसे काढले तर बँकेने दिले. बँक झाली गिव्हर. बँक इज गिव्हर. ठीक आहे. इथे टाकायचं कॅश कम्स इन आणि बँक इज गिव्हर. ओके. पुढे दिलेलं आहे अकाउंट्स इन्व्हॉल्व. तर हे मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं आपण. आता एक एक बघू. हे पहिलं अकाउंट घ्यायचं असतं कॅश अकाउंट. हे पहिलं येणार तुमचं कॅश अकाउंट. त्याच्यानंतर प्रॉपरायटर इज गिव्हर. ज्यावेळेस बिझनेस चालू असेल तेव्हा एक कंपल्सरी अकाउंट येतं ते म्हणजे कॅपिटल अकाउंट. लक्षात ठेवायचं कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर पुढं इथे देना बँक अकाउंट येणार. देना बँक अकाउंट आणि पुढं कॅश दिलेलं आहे मग कॅश अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅश आणि परत बँक अकाउंट. ते येणार कॅश अकाउंट. इथे येणार बँक अकाउंट. ओके. तर हा झाला आपला कॉलम. हे मागं पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे. आता इथून पुढचे जे कॉलम आहेत हे नवीन आहेत तुम्हाला. त्याला म्हणतात ट्रेडिशनल अप्रोच. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट करायचे. क्लासिफिकेशन म्हणजे हे जे कॅश अकाउंट आहे हे 3 रूल दिलेले आहेत बघा तुम्हाला इथं. पर्सनल, रिअल आणि इकडं
नॉमिनल दिलं. या 3 रूल पैकी कोणत्या रूलच्या अंडर येते हे तुम्हाला सांगायचंय. तर कॅश आहे. काय झालं? कम्स इन गोज आउट. कम्स इन गोज आउट आपलं येतं रिअल मध्ये. हे येणार तुमचं रिअल अकाउंटला. रिअल अकाउंट. ओके. कॅपिटल आहे. काय आहे? गिव्हर आहे. म्हणजे रिसिव्हर गिव्हर कुठे येतं? आपलं पर्सनलला. येणार पर्सनल अकाउंट इथं. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलंय देना बँक इज रिसिव्हर. आता तुम्हाला सांगितलं रिसिव्हर गिव्हर कुठे येतं? पर्सनल मध्ये. मग इथं परत त्याला पर्सनल येणार. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे कॅश गोज आउट. कम्स इन गोज आउट आहे बघा इथे. तर रिअलच्या अंडर रिअल अकाउंट. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलंय कॅश अकाउंट आहे. कॅश कम्स इन गोज आउट नेहमी रिअल आहे ते लक्षात ठेवायचं. पुढे दिले बँक. बँक काय? गिव्हर आहे. गिव्हर असेल तर कुठे येतं? पर्सनल. पर्सनल अकाउंट. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला रूल्स अप्लाय. आता रूल कुठला होता? आता इथं रूल दिलेले आहेत बघा मी. पर्सनलचा रूल दिलाय डेबिट द रिसिव्हर क्रेडिट गिव्हर. यापैकी कुठलाही रूल लागतोय. ठीक आहे. आता इथं काय कॅश आहे. हे काय झालं? कम्स इन झाली कॅश. बरोबर. कोणता रूल लागेल आपला? डेबिट हॉट कम्स इन. इथं लिहायचं डेबिट हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? प्रॉपरायटर इज गिव्हर. मग इथं क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. ओके. त्याच्यानंतर पुढे पर्सनल अकाउंट देना. देना बँक आहे रिसिव्हर आहे. मग रिसिव्हरचा काय रूल आहे आपला इथं पर्सनल मध्ये? डेबिट द रिसिव्हर. मग ते लिहायचं इथं डेबिट द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर एक कॅश आहे. कॅश काय झाली? गोज आउट. मग इथं बघा कम्स इन गोज आउट आहे. क्रेडिट हॉट गोज आउट. तो रूल लिहायचा इथं. क्रेडिट हॉट गोज आउट. ओके. त्याच्यानंतर पुढे इथं कॅश आहे. कम्स इन झाली. मग इथं बघा दिलेलं आहे डेबिट हॉट कम्स इन. मग त्यांना पहिलं डेबिट हॉट कम्स इन. डेबिट हॉट कम्स इन. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड दिलेलं आहे बँक. बँक आहे गिव्हर आहे. मग इथं बघा क्रेडिट द गिव्हर दिलेलं आहे. त्यांना क्रेडिट द गिव्हर. ओके. आता इथं अकाउंट डेबिटेड दिलेलं आहे. तर आता इथं पहिलं जे लिहिलेलं आहे अकाउंट डेबिटला करायचं. डेबिट हॉट कम्स इन. इथे ना कॅश अकाउंट डेबिट. ठीक आहे. इथं डॅश करायचं. आता दुसरं कुठलंही कॅपिटल अकाउंट ते येणार क्रेडिट. येणार कॅपिटल अकाउंट. ओके. पुढं इथं रिसिव्हर म्हणजे डेबिटला आहे. बरोबर. मग देना बँक येणार डेबिट कॉलम. इथे दिले बघा अकाउंट टू बी डेबिटेड. म्हणजे डेबिटला अकाउंट येणार ते अकाउंट. देना बँक अकाउंट. आणि इकडे येणार कॅश अकाउंट आहे दुसरं. हे इथं दिलेले अकाउंट आहे तेच लिहायचं. हे लिहायचं इकडे डेबिटच्या कॉलमला. हे लिहायचं इकडं क्रेडिटच्या कॉलमला. ओके. पुढे कॅश आणि बँक. कॅश येणार डेबिटच्या कॉलमला कारण कन्सिन झाले. कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट. ओके. तर हे झाले आपले 3 ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन बघू आपण काय आहेत ते. परचेस गुड्स फ्रॉम मंदार रुपीज 12,000. तर मंदारकडून काय केलेलं आहे आपण? मटेरियल परचेस केलेलं आहे. ठीक आहे. इकडे मंदारला घेऊ. मंदारकडून परचेस केले म्हणल्यावर मंदार झाला गिव्हर. ठीक आहे. आणि दुसरा अकाउंट येणार परचेस. ठीक आहे. मग परचेस काय आपला एक्सपेन्सेस आहे आणि मंदार गिव्हर झालं. परचेस इज अन एक्सपेन्सेस आणि मंदार इज गिव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिले पेड सॅलरी. आता कंपनीने काय केलं? सॅलरी पे केली.
सॅलरी पे केली म्हणल्यावर कॅश काय झालं, गोज आउट झालं. आणि सॅलरी काय झालं, आपला एक्सपेन्सेस, पैसे गेलं म्हणजे तो काय असतो, एक्सपेन्सेस असतो. झालं ते लिहायचं, सॅलरी इज अन एक्सपेन्सेस आणि कॅश गोज आउट. सॅलरी इज एक्सपेन्सेस आणि दुसरं येणार कॅश गोज आउट. ओके. पुढे दिलेलं आहे रिसिव्ड इंटरेस्ट. आता इंटरेस्ट भेटले कंपनीला, ठीक आहे, हे इंटरेस्ट आहे. हे काय झालं, आपल्या बिझनेसला भेटलं. भेटलं म्हणजे पैसे आले, कॅश कमसिन झाली, बरोबर. कॅश कमसिन, आता कमसिन झालं म्हणल्यावर हा इंटरेस्ट इन्कम असतो. इन्कमच भेटतो आपल्याला, कधी एक्सपेन्सेस भेटत नाही. ठीक आहे, कॅश कम्स इन. ज्यावेळेस पैसे येतात त्यावेळेस तो इन्कम असतो आणि ज्यावेळेस जातात त्यावेळेस तो एक्सपेन्सेस असतो. इंटरेस्ट इज अन इन्कम, इज अन इन्कम. ओके. आता अकाउंट लिहायचं आपल्याला. इथं बघा दिलेलं आहे, पहिलं नावच लिहायचं असं, परचेस अकाउंट आणि मंदार अकाउंट. झालं परचेस अकाउंट, मंदार अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं सॅलरी अकाउंट आहे आणि कॅश अकाउंट. कॅश. ओके. त्याच्यानंतर पुढे कॅश आणि इंटरेस्ट. येणार कॅश अकाउंट, दुसरं येणार इंटरेस्ट अकाउंट. ओके. पुढचा कॉलम भरायचा आपल्याला, कोणत्या अकाउंटच्या अंडर येते, एक्सपेन्सेस आहेत. आपले एक्सपेन्सेस बघले तर वरती दिलेले आहेत. कोणत्या रूलच्या अंडर येतात, नॉमिनल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. मी त्यांना तुमचं नॉमिनल. ठीक आहे. दुकानदार इज गिवर, दुकानदार कोणी गिवर आहे. रिसिव्हर गिवर कुठे येतं, रिसिव्हर गिवर येतात आपले पर्सनल चार्ज. इथे येणार पर्सनल, पर्सनल. सॅलरी आपल्या एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस येतो नॉमिनल मध्ये. आणि कॅश गोज आउट, तुम्हाला सांगितलं ते नेहमी रिअल नाही येतं, कम्स इन गोज आउट. तर कम्स इन हे रिअल ला येणार परत. आणि इन्कम आहे, इन्कम येतो आपला नॉमिनल. ठीक आहे, नॉमिनलचा डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड प्रॉफिट. हा इन्कम आहे, हा येणार आपला नॉमिनल. ठीक आहे. आता याच्यातून रूल टाकायचे आपल्याला. ठीक आहे. आता हे एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस कुठल्या गोष्टीच्या अंडर येतो, नॉमिनलच्या. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, तो रूल लिहायचा आहे आपल्याला इथे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस. ठीक आहे. पुढे दिले पर्सनल, मंदार गिवर आहे. गिवर म्हटल्यावर पर्सनल मध्ये बघा इथं पर्सनलचा रूल कुठला लागतो, क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर, क्रेडिट द गिवर. ओके. त्याच्यानंतर पुढं नॉमिनल अकाउंटच्या नंतर पुढे दिलेलं आहे बघा आपल्याला, सॅलरी एक्सपेन्सेस आहे. इथे येणार परत डेबिट ऑल एक्सपेन्सेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. ठीक आहे. आणि दुसरं काय, कॅश गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, हा रूल लागतो. पुढे दिले कॅश कम्स इन, म्हणजे ते येणार डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. आणि दुसरं इंटरेस्ट इन्कम आहे, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, इन्कम. ठीक आहे. आता अकाउंट टाकायचे, परचेस आणि मंदार. इथं परचेस येणार डेबिटला, परचेस अकाउंट. आणि इकडे येणार मंदार अकाउंट. पुढे दिले सॅलरी आणि कॅश, इथे येणार पहिलं सॅलरी अकाउंट, इकडे येणार कॅश अकाउंट. म्हणजे कॅश आणि इंटरेस्ट, मग इकडे येणार कॅश आणि इकडे येणार इंटरेस्ट अकाउंट. ओके. हा असा हा ट्रॅडिशनल अप्रोच आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर समजलं नसेल तर मला कमेंट करा, मी एक्सप्लेन करा. ठीक आहे.